संबंधित खेळाडू समालोचन कक्षामध्ये येत नाहीये तोपर्यंत सामना थांबवावा लागेल. मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपला राखीव खेळाडू मान्यवर कक्षामध्ये पाठवायचा आहे. आणि या स्पर्धेदरम्यान एक आगळं वेगळं नियोजन पाहायला मिळतं. ते कोकण नाव प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेदरम्यान पहिलं सुपर ओव्हरचं चॅनल कोकण नाव सुपर ओव्हर हे पाहायला मिळते. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. प्रारंभीचं पहिलं षटक टाकण्यासाठी मयुरेश नावाच्या गोलंदाजाची वर्णी लागते. सलामीवीर गोलंदाज आशू रायडर्स आरोंदाच्या वतीनं प्रारंभीचं पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आरोंदा क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी सनम साळगावकर टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव त्यांच्या समोर. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून देखील होत आहे. सनम साळगावकर नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश कुबल बद्दल देखील बोलायचं म्हटलं तर या मैदानाचा भरपूर अनुभव, बरेचसे सामने या मैदानावरती गणेश कुबलने गाजवलेले देखील आहेत. आता मात्र ऑफसाईडच्या बाजूला मोठा फटका खेळण्याचा मनोदय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र तेवढासा होत नाहीये. दोन्ही चेंडू निर्धाव म्हणजे ज्या कर्णधारानं आपल्याला सलामीवीर सुपर ओव्हर टाकण्याची संधी दिली, सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तैनात केल्यानंतर क्षेत्ररक्षणाचं व्यूह रचना पार करण्यासाठी सुरेख गोलंदाजी. आता मात्र रिव्हर्स स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु तोही प्रयत्न असफल ठरतोय. काहीसे तिन्ही चेंडूवरती असफल प्रयत्न, एकेरी धावेसाठी झुंजावं लागतंय. अतिशय सुरेख गोलंदाजी, टेनिस क्रिकेटचा पूर्ण अनुभव या मैदानात मालवणच्या टेनिसच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती आजमावताना दिसतोय. कोकण नाव प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान मयुरेश नावाचा गोलंदाज. 3 चेंडू निर्धावत गेल्यानंतर आता मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये बातचीत झाल्यानंतर पाहायचंय सनम साळगावकर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्याच्या समोर गोलंदाज मयुरेश. आता मात्र मोठा फटका फसलाय. बराच का हवेत असणारा चेंडू आणि प्रयत्न चांगला होता गोलंदाजाचा, परंतु चेंडू मात्र जमिनीला दाहन करतोय. पहिलं जीवदान म्हटलं तर वावकं ठरणार नाही, कारण सनम साळगावकर यांचा फसलेला फटका आणि त्यावरती थोडंसं मिसफील्ड आरोंदा क्रिकेट संघाच्या बाजूनं आणि एकेरी धावांना स्वतःचं खातं खोलून संघाची धावसंख्येची सुरुवात करतो. आता मात्र स्ट्राईक एंडवरती गणेश कुबल बद्दल बोलायचं झालं तर छोटा पॅकेज बडा धमाका असं नावानं ओळखला जाणार हा गणेश कुबल फलंदाजीसाठी सज्ज होतोय. बरेचसे सामने या मैदानामध्ये मालवणचं बोर्डिंग मैदानावर बरेचसे क्रीडारसिकांनी देखील त्याचे सामने पाहिलेले आहेत, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. पुन्हा एकदा एक झेल सुटतोय. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आरोंदा क्षेत्ररक्षकाकडून. हा झेल नव्हे तर हे खरोखरच गणेश कुबलला मिळालेली संधी पाहायचा. ह्या मिळालेल्या संधीचं सोनं कितपत करतोय या मैदानामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपतोय. 3 धावा धाव फलकावरती झळकवतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आदी आर्यन देवली संघ या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मयुरेश बोरकर कोकण नाव सुपर ओव्हर या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांची वाईटची दाद मागतो, परंतु पंच त्या ठिकाणी समोर सांगतात की हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता आणि हा चेंडू देखील निर्धाव होतो. या पहिल्या षटकाची सांगता होते. 3 धावा, नो लॉस 3 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मयुरेश याच्याकडनं. दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जात आहेत, परंतु मोठे फटके रोखण्यासाठी या ठिकाणी तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. आशू रायडर्स आरोंदा क्रिकेट संघाच्या वतीनं मयुरेश नावाची गोलंदाजी या ठिकाणी संपल्यानंतर पाहायचं आहे दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय. प्रजेश नाईक गोलंदाजी वर्णी लागते. पाहायचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर. त्याच्या समोर सनम साळगावकर, एक रिव्हर्स स्विमचा किंग म्हणून ओळखला जाणारा सनम या मैदानामध्ये आतापर्यंत एका धावेवरती नाबाद फलंदाजी करतोय. 4 चेंडूंचा सामना केलाय आतापर्यंत, एका धावेवरती नाबाद फलंदाजी. आदी आर्यन देवली संघाच्या वतीनं सलामीवीराच्या भूमिकेत गणेश कुबल आणि सनम साळगावकर हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख सजवलंय. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि बॅटिंग पॉवर प्लेचं अवलोकन या स्पर्धेदरम्यान करतायत. हे दुसरं षटक आहे आणि या पॉवर प्लेचं
म्हणजे फलंदाज सनम साळगावकर फलंदाजी मोठी खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. समोरील गोलंदाज आणि हे पॉवर प्लेचं षटक थोडंसं दबाव तर निश्चितच असणार, परंतु पाहायचं आहे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख सजवत आहेत. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात केल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्याचं आव्हान देत आहेत. सनम साळगावकर त्या स्ट्राईकवरती फलंदाजीसाठी सज्ज होतोय. डीप स्क्वेअर की डीप डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन अशा 3 क्षेत्ररक्षक तैनात केल्यानंतर ह्या क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्याचं आव्हान सनम साळगावकर या फलंदाजाला देत आहेत. पाहायचं आहे मागे यष्टीरक्षक धावा रोखण्यासाठी चौ बाजूला क्षेत्ररक्षक धावा रोखण्यासाठी गोलंदाजाला प्रश्नरूपी चेंडू टाकतोय. पाहायचा ह्या प्रश्नरूपी चेंडूचं उत्तर काय देतोय फलंदाज. आता मात्र बराच काळ हवेत असणारा चेंडू फटका फसलाय आणि मिड विकेटच्या दिशेनं पहिला गडी बाद होतोय. आदी आर्यन 11 क्रिकेट संघाला मिळालेला पहिला धक्का सनम साळगावकरच्या स्वरूपात हलकस खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच चपळ क्षेत्ररक्षण देखील आशू रायडर्स आरोंदा क्रिकेट संघाच्या वतीनं पाहायला मिळालं. पहिली सफलता प्राप्त करून देतोय आपल्या पहिल्या वहिल्या चेंडूवरती प्रजेश नाईक. 1 या धावसंख्येवरती बाद होतोय सनम साळगावकर. निश्चितच मोठी भागीदारी करावी लागेल, कारण प्रारंभीच्या पहिल्या षटकात 3 धावा आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आणि आता मात्र मोठी भागीदारी करावी लागेल ती आदी आर्यन क्रिकेट संघाला. एका बाजूला गणेश कुबल अनुभवाचा ठेवा असलेला हा फलंदाज नवीन फलंदाज मैदानात जातोय राजन केरकर जवळ देखील टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव, परंतु या मालवणच्या टोपेवाला हायस्कूल बोर्डिंग मैदानामध्ये पाहावं लागेल हा सामना. जो संघ विजयी होईल तो संघ फ्रेंडशिप चेनवन बरोबर खेळण्यात येईल. पाहायचंय मिळालेली संधी, ह्या संधीचं सोनं करताना गणेश कुबल एका जीवदानाच्या साह्यानं फलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाज प्रदेश नाईक या षटकातील पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केल्यानंतर पाहायचंय पुढील चेंडूवरती काय सामना करतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतायत एमरोज अल्मेडा आणि दीपक धुरी असे अनुभवाचे पंच देखील या सामन्याचं परीक्षण करताना दिसत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम होतोय, फटका यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू जातोय, निर्धाव जातोय चेंडू. बाकीचं काम सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते प्रजेश नाईक या गोलंदाजाकडून. त्याचप्रमाणे या सामन्याचं धावतं गुणलेखन देखील पाहायला मिळते. आमचे साथी मित्र बजरंग कुबल यांच्याकडून बोलतं गुणलेखन देखील, त्यामुळे सहजरित्या समालोचन करताना कोणतीही अडचण येत नाहीये. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रजेश नाईक, समोर त्याच्या गणेश कुबल. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम होतोय, बराच ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगले आहेत, परंतु चेंडू आणि फलंदाजी याच्यामध्ये अंदाजे फलंदाजी पाहायला मिळते. निश्चितच अंदाज आणि अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा. अंदाज ही मनाची कल्पना आणि अनुभव हे जीवनातील सत्य. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव असणारा गणेश कुबल शर्तीचे प्रयत्न करतो या मैदानात धावा जमवण्यासाठी. त्याच्यासमोर तेवढाच अनुभवाचा ठेवा असलेला गोलंदाज देखील पाहायला मिळतोय, तो प्रजेश नाईक याच्या स्वरूपात. आशू रायडर्स आरोंदा क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाजीचे सूत्र सांभाळतो. आता मात्र बॅटची काढायची यष्टीरक्षक डोक्यावरून चेंडू सीमारेषेपर्यंत जातोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू याच्या दोघांच्या शर्यतीत पाहायचंय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चित आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय सुरेख क्षेत्ररक्षण आशू रायडर्स आरोंदा 11 क्रिकेट संघाच्या खेळाडूंकडनं. या 2 धाव्यानं गणेश कुबल धावसंख्या पुढे सरकवतोय. धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. बऱ्याच वेळानंतर 2 धावा मिळत आहेत आदी आर्यन 11 क्रिकेट संघाला. निश्चितच चेंडू मिस झालेत, परंतु मोठी भागीदारी नितांत होणं गरजेचं, कारण आदी आर्यन 11 क्रिकेट संघामध्ये अनुभवाचे ठेवा असलेले अजूनही अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ पाहायला मिळेल. आता मात्र लेग साईडच्या दिशेला चेंडू टोलवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका गणेशच्या बॅटमधून निघतो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा तर सहज पूर्ण करतायत. तिसरी धाव देखील पूर्ण होते. तीन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. सुरेख फटका गणेशच्या बॅटमधून, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण आशू रायडर्स आरोंदा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण होते.
या षटकातील शेवटचा चेंडू प्रजेश नाईक याचा आता मात्र पायचीचं अपील करतात, परंतु या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण करतात सुरेख यष्ट्यांवरती वेध आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. राजन केरकर या ठिकाणी बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. एक चेंडू आणि 0 अशा धावसंख्येवरती बाद होतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. एका 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली माझे सहमित्र बादल चौधरी आणि कोकण नाव यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतोय. आणि यापुढील धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आमचे वरिष्ठ समालोचक, आमचे मार्गदर्शक, गुरुवर्य समालोचक प्रदीप समीरजी पांढरे सर आहेत, यांच्याजवळ माईक सुपूर्द करतोय आणि आपली रजा घेतोय. धन्यवाद. नाना धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण आलात. मी विनंती करतो कोकण नाऊचे संचालक विकासजी गावकर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते नाना नाईक यांचा सन्मान करूया. अतिशय गोड मंजूळ आवाज 2 षटकापुरता का होईना नाना नाईक यांचा ऐकलात. आणि विकासजी गावकर, आपल्याला एक मनपूर्वक विनंती राहील, यावर्षी आम्हाला समालोचकांना तुम्ही संधी दिलात, पुढच्या वर्षी आमच्यापेक्षा थोडेसे वेगळे नवीन दमाचे समालोचक तुम्ही या स्पर्धेत आणावेत आणि आमच्या सगळ्या पुढच्या पिढीसाठी नवीन दमाच्या समालोचकांसाठी आम्ही आताच शुभेच्छा देतोय. नाना नाईक, आपण व्यासपीठावर जावं आणि कोकण नाऊचा सन्मान स्वीकार करावा. पुन्हा एकदा जातोय मराठी समालोचनाचा सर्वात गोड आणि मंजूळ आवाज समीर पांढरे. दोन षटकं 8 धावा असा निराशजनक खालावलेला धावफलक दिसतोय तो आधी आर्यन देवली संघाचा. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आशु रायगर्स आरोंदा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. गोलंदाजांना पोषक अशी वेगवान खेळपट्टी आणि या वेगवान खेळपट्टीवर सनम साळगावकर, गणेश कुबल, त्यानंतर राजन केरकर सारख्या फलंदाजांना हे या ठिकाणी चुपचाप ठेवलं जाते. परिणामतः 2 षटकात नाममात्र 8 धावा. गोलंदाजीमध्ये गोलंदाज मयुरेश बोरकर आपला बॉलिंग मार्कवर सज्ज. ओव्हरपिच चेंडू आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा चंद्राचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफला. झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय सीमारेषेवर. चेंडू अडवला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय व 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत ते चंद्रा याला. या ठिकाणी सीमारेषेच्या अलगट चेंडू गेल्याने या तिसऱ्या पंचांची मदत ही मैदानावरील पंच एम्ब्रोज अल्मेडा व दीपक धुरी हे मागताना दिसत आहेत. चेंडू बराच वेळ हवेत होता. षटकार अडविण्याचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्यामुळे प्रयत्न हा सफल झालाय की क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न हा असफल झालाय याची निश्चिती करण्यासाठी तिसऱ्या पंचांची दाद ही मैदानी पंचांकडनं मागितली जाते. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनल अर्थात कोकण नाऊ आणि कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021चं अतिशय सुरेख भव्य दिव्य असं आयोजन, नीटनेटकं नियोजन या बोर्डिंग ग्राउंड मालवणच्या भव्य दिव्य मैदानावर आपण पाहतोय गेल्या 2 दिवसापासनं. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. भव्य 7 फुटी अशा कोकण नाऊ चषकावर कोणता संघ आपलं अधिराज्य गाजवेल याची निश्चिती ही सायंकाळच्या सत्रात होईल. मात्र ती निश्चिती या ठिकाणी होण्यासाठी आवश्यकता ही सुरुवातीच्या सामन्यांची आणि तेच सामने या मैदानावर आपण पाहतोय ते एलिमिटर राऊंडच्या दरम्यान. या ठिकाणी खातरजमा होतोय व चेंडू 6 धावांसाठी सीमोल्लंघन करतोय असे स्पष्ट संकेत पंचांद्वारे येत आहेत. तब्बल 4 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाते आणि त्यामुळेच या ठिकाणी अतिशय सुरेख असं काम हे कॅमेरामॅनचं कामी येतंय निर्णय 6 धावांचा देण्यासाठी. ओव्हरपिच चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका येतोय. चेंडू वर या ठिकाणी ताबा मिळवण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न असफल. क्षेत्ररक्षक होते ते शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षकाकरवी एकेरी धाव चंद्राच्या खाती. सांघिक 15 धावा ह्या 2 कड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज मयुरेश बोरकर सज्ज होतोय मारा करण्यासाठी. कोकण नाऊ लाईव्ह युट्यूबच्या या ठिकाणी सहकार्यानं या ठिकाणी थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय ते युट्यूब चॅनलवरनं. दरम्यानच्या कालावधी स्क्वेअर कटचा नेत्रदीपक गणेश कुबलचा फटका. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव ही सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर पूर्णत्वास येते. बराच वेळ खेळपट्टीवर ठाम मारून बसलेला गणेश कुबल हा मात्र काहीसा लयीत येताना दिसतोय. जी सुचिन्ह दिसत आहेत ही आधी आर्यन देवली संघासाठी या सामन्यात सांघिक धावसंख्या 17 अशी धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
तब्बल 9 धावांवर या ठिकाणी गणेश कुबल सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो मयुरेश याच्या गोलंदाजीचा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सफल ठरतोय व चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेला या ठिकाणी गवसणी घालत या ठिकाणी 6 धावांसाठी गणेश कुबलच्या बॅटमधनं हा निघालेला आपण पाहतोय. ज्या षटकारानं सांघिक धावसंख्या फुलते, धावफलक हा वधारतोय. तब्बल 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीच्या 2 षटकात नाममात्र 8 धावा, त्यानंतरचं षटक मयुरेशचं हे फलदायी ठरतंय फलंदाजी करणाऱ्या आधी आर्यन संघाच्या दृष्टिकोनातनं. याही वेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न हा केला होता तो गणेश कुबलने, ज्या ठिकाणी भरी मोठी दरी, त्या दरीचा या ठिकाणी फायदा एका उत्तुंग फटक्याने टोलवावा हा मानस गणेशचा असफल ठरतोय. निर्धाव चेंडू जातोय पण निर्धाव चेंडूसह परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज मयुरेश. फटका टोलवायचा होता, वाईटची दाद मागतोय, ही दाद या ठिकाणी स्वीकारली जाते. ती पंचांकरवी आणखी एक अवांतर धाव एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 24 धावांवर. अतिशय तज्ञ असे पंच या स्पर्धेदरम्यान आम्हाला लाभलेत आणि हे तज्ञ पंच अखेर खातर जमा करतायत. चेंडू वाईट असल्याचा निर्वाळ देत आहेत ते दीपक थुरी. फटका थोडासा फसतोय, बराच वेळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. 2 क्षेत्ररक्षकात अचूक ताळमेळ नसल्याने या ठिकाणी झेल सुटला जातोय व सुटलेल्या झेलाचं रूपांतर हे निश्चितपणे 3 धावात होतंय आधी आर्यन देवली क्रिकेट संघासाठी. चेंडू बराच वेळ हवेत होता, क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची ही संधी होती. निश्चितपणे काका नाईक जर चेंडू खाली गेला असता तर हा सहज सोपा झेल होऊ शकला असता. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव चॅनल आपल्या हक्काचं. कोकण नावचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. प्राप्त होतोय व गणेश कुबलला मिळालेलं जीवनदान तिहेरी धावेंच्या मदतीनं 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा धावफलकावर ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. गणेश कुबल एका षटकाराच्या सहाय्यानं खेळतोय तो वैयक्तिक 18 धावांवर 7 मिळते. ती अर्थातच त्याला ही अर्थातच चंद्रकांत जाधव याची 7 धावांची. सुरुवातीचं षटक हे निश्चितपणे सनम साळगावकरला चकवणारं. ज्या षटकाला कोकण 9 सुपर ओव्हर असं म्हटलं जातं त्या षटकामध्ये फलंदाजांकडनं मोठ्या फटक्यांची निश्चितपणे अपेक्षा केली जाते, कारण सर्व खेळाडू हे सर्कलमध्ये असतात. मात्र त्याच्या विपरीत कामगिरी गोलंदाज करतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा मनोधैर्य वाढवणारी कामगिरी होते ती प्राथमिक षटक फेकणारा गोलंदाज मयुरेश याच्या करवी. जी कामगिरी मयुरेशने केली त्याचा कित्ता गिरविला तो प्रजेशनं. मात्र आघाडीच्या 2 षटकात जी कामगिरी झाली त्या कामगिरीवर निराशेचं पाणी फेडण्याचं कार्य होते ते तिसऱ्या षटकात. गोलंदाज आमिर हा सज्ज होतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ज्याला म्हटला जातो, हा डीप लॉंग ऑनला निघतोय. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 4थ्या षटकाच्या सुरुवातीस 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बराच वेळ खेळपट्टीवर ठाम मारून बसलेला गणेश कुबल याचा चेंडूवरील या ठिकाणी क्रम पाहता नजरही व्यवस्थित बसल्याची सूचिन्ह दिसत आहेत आधी आर्यन क्रिकेट संघासाठी. तर दुसऱ्यापासून डावखुऱ्या हाताचा फलंदाज हा चंद्रकांत क्षेत्ररक्षक रोशनीची पाहणी करतोय. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रयत्न फसतोय तो हुकचा फटका मारण्याचा. एकेरी धाव ही सहजगत्या प्राप्त होते. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. तो फलंदाजाच्या बॅट मधनं निघालेली धाव एकेरी धाव ही चंद्राच्या खाती जमा होते. सांघिक 29वी धाव 2 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्या हाताचा फलंदाज गणेश कुबल हा स्ट्राईकवर येतोय वैयक्तिक 19 धावांवर. परत एकदा गोलंदाज डावखुऱ्या हाताचा शैलीदार आमिर करेकर हा सज्ज होतोय. फिरकी चेंडू काहीसा वळसा घेतलेला गणेशला पूर्णपणे या ठिकाणी चकवणारा, यष्टीरक्षकाच्या हाती विसावा घेणारा, जो निर्धाव चेंडू म्हणून गोलंदाजाच्या खाती जमा झालेला असा चेंडू फेकण्यात यशस्वीता प्राप्त होते ती गोलंदाज आमिर याला 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका, चेंडू मिड विकेट पडताय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न हा अपुरा पडतोय व एक हाती झेल टिपण्याचा प्रयत्न अपुरा झाल्याने चेंडू सीमोल्लंघन करतोय. 6 धावा गणेशच्या खाती जमा होत आहेत. ज्या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 35 धावांवर.
पोषक असं वातावरण या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला निश्चितपणे निर्माण झालेलं दिसतंय, कारण षटकार जे दुर्लभ वाटत होते या इनिंगमध्ये, ते दुर्लभ षटकार आता सहजतेने हे पाहायला मिळत आहेत. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गणेशचा यावेळी मात्र असफल ठरतोय. चेंडू वळसा घेतोय. बहुधा चेंडूची बॅटची आतील कड घेतली असावी, त्यानंतर मधल्या यष्टीचा वेध घेतला असावा असा प्राथमिक अंदाज सत्यात उतरतोय. सलामीचा गणेश हा माघारी परततोय व गणेश बाद झाल्यानंतर ज्याला टेनिस बॉल क्रिकेटचं वादळ असं संबोधलं जातो, मोठे फटके मारण्यास माहीर असा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती असा संदेश उर्फ सँडी कुंडेकर याची वर्णी लागते, ती गणेश याच्या जागी 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक हा 35 धावा. आधी आर्यन देवली वर्सेस आशू रायगर्स अरोंडा या दोन संघादरम्यान या ठिकाणी एलिमिटरचा सामना खेळवला जातोय. सन्माननीय श्याम वाकर यांच्या मालकीचा कल्पक आणि बुद्धिमत्ता यातून घडलेला संघ तो म्हणजे आधी आर्यन देवली क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूनं आशिष पावसकर यांच्या मालकीमध्ये ज्या संघाला आदर्श संघ म्हणून गणलं गेलंय तो आशू रायगर्स क्रिकेट संघ आरोंदा हा भिडताना दिसतोय एका महत्वपूर्ण अशा सामन्यात, ते म्हणजे एलिमिटर्स 1च्या सामन्यात. गोलंदाज आमिर सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा फोल पायचीसाठी हलकच अपील, ज्या अपीलमध्ये विश्वास कमी उत्साह जास्त. अनुभवी पंच एम्ब्रोज अल्मेडा हे अपील साफ काढून लावतायत. चेंडूने पॅडला स्पर्श केल्याने लेग बाईटच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात ही एकेरी धाव जोडली जाते. खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा व आरंभीची 4 षटकं संपल्यानंतर प्रति षटकामागे 9 धावांच्या धावगतीनं तब्बल 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक आधी आर्यन क्रिकेट संघ देवली यांचा आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एम्ब्रोज अल्मेडा व दीपक धुरी ही पंचांची मैदानावर भूमिका पार पाडताना दिसत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे मित्र मंगेश धुरी, तर स्पर्धाधिकारी म्हणून संपूर्ण या स्पर्धेवर ज्यांचं नियंत्रण गेले 2 दिवस व आजचा महत्वपूर्ण तिसरा दिवस ते स्पर्धाधिकारी आहेत सन्माननीय बंटी केरकर. तर महत्वाची क्रिकेटमध्ये भूमिका असते ती म्हणजे गुणलेखकाची. ती गुणलेखकाची भूमिका अगदी बरखुबीने सुरुवातीपासून आतापर्यंत निभावताना दिसत आहेत आमचे मित्र हे बजरंग कुबल, आणि त्यांच्या साथीला जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तो सुमधुर आवाज येतोय तो सन्माननीय राजा सामंत, प्रदीप देऊलकर, नाना परब आणि या ठिकाणी बादल चौधरी या समालोचकांचा या मैदानावर या सुमधुर समालोचकांच्या आवाजाच्या जोरावर या स्पर्धेची रंगत ही वाढताना दिसते. आणि घर बसल्या तब्बल काल 70,000 प्रेक्षक वर्गाने या स्पर्धेचा स्वानंद हा यूट्यूब कोकण 9च्या चॅनलवर घेतलाय. हे एक विशेष उल्लेखनीय गोष्ट ही आवर्जून सांगावी लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं. पूर्णतः या स्पर्धेचं श्रेय दिलं जाईल ते अर्थातच या ठिकाणी कोकण 9च्या परिवाराला, सन्माननीय विकासजी गावकर आणि त्यांच्या सर्व परिवाराला या स्पर्धेच्या यशस्वीतेचं श्रेय हे दिलं जाईल. 5वं षटक प्रगतीपथावर गोलंदाज या ठिकाणी येतोय तो नरेश अस्नोडकर. चेंडू हलकेच कट केला जातोय, थर्डमॅनला जातोय, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव संदेश कुंडेकरच्या खाती जमा होते. एकेरी धावेने संदेश स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय 37 धावांवर. 4 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. डावखुर हाताचा चंद्रा यावेळी मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय तो नरेश याची गोलंदाजी. मोठा फटका, चेंडू मिड विकेटला. चेंडू ज्या क्षणी बॅटवर आला त्या क्षणी षटकाराचा शिक्का हा जवळजवळ बसला होता. अंतिम शिक्का मोर्तब होते. पंचांद्वारे 6 धावांची खुणगाठ ही पडते व 6 धावा या ठिकाणी आधी आर्यन क्रिकेट संघ देवली यांच्या खाती जोडल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाल्याने जो धावफलक 37 धावांवर विसावला होता तो उभारी घेतोय तब्बल 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, वाईडची दाद मागितली जाते. पंच दाद स्वीकारतायत, ठामपणे सांगतायत की चेंडू हा नकारात्मक होता. फलंदाजाला फटका मारण्यास पोषक वातावरण निर्माण करणारा नव्हता. नकारात्मक गोलंदाजीला एकेरी धावेचा दंड, सांघिक 44 धावा.
परत एकदा त्याच चेंडूची री ओढली जाते. क्रिकेटच्या भाषेत ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असा चेंडू संबोधला जातो तो चेंडू नरेश याच्याकडनं नोंदवला जातोय. एकेरी धाव ही 45 गाठण्यास मदत करते. आधी आर्यन देवली क्रिकेट संघाला 3 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू मधल्या यष्टीवरचा सुरेख असा वळवला जातोय तो मनगटी फटक्याच्या सहाय्यानं. ज्या फटक्याला क्रिकेटमध्ये फ्लिक ऑफ रिस्क मदतीचा फटका म्हटला जातो. एकेरी धाव चंद्राच्या खाती, एकेरी धाव आधी आर्यन क्रिकेट संघाच्या खाती. 46 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण असा सामना या स्पर्धेतील या ठिकाणी एलिमिनेटर 1चा सामना ह्या 2 तुल्यबळ संघात. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू बराच वेळ हवेत राहिलेला, मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू गेल्याने फलंदाजाच्या खाती एकेरी धाव जमा करण्यास मदत करणारा, थोडीशी गचाळ फेक दुसऱ्या धावेत रूपांतरित करणारा हा या ठिकाणी सँडी कुंडेकरचा. पण जोपर्यंत ही गचाळ फेक अडवली जाते, तिसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. ती चंद्रा आणि संदेश या जोडगोळीद्वारे या 3 धावांनी धावफलक पुढे सरकतोय, पुढे वधारतोय. तो 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर. मधल्या यष्टीवरचा चेंडू जातोय निश्चितपणे तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत व या एकेरी धावेने सांघिक अर्धशतक हे आधी आर्यन देवली क्रिकेट संघाचं हे धाव फलकावर झळकलेलं आपण पाहतोय. ते 5व्या षटकात 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीचा फलंदाज सनम साळगावकरने निराशा केली, त्याचाच कित्ता राजन केरकरने गिरवला. त्यानंतर मात्र गणेश कुबल व चंद्रकांत जाधव ही जोडगळीने तोडफोड फटकेबाजी या संपूर्ण मैदानावर केली. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल. हा अर्थातच संदेश कुंडेकरचा वाईडची दाद या ठिकाणी मागतोय. पंच सांगतायत की चेंडू तुला मारण्याजोगा होता, प्रयत्न तुझा फसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर 5 षटकांचा खेळ हा पूर्णत्वास येतोय. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी. 50 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीच्या 2 षटकात अवघी धावसंख्या होती ती 8. त्यानंतरची 2 षटकं ही धावफलक वाढवण्यास मदत करणारी. तब्बल 28 धावा त्या 2 षटकात निघाल्याने 4 षटकांनंतर 36 अशी धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली होती. 5व्या षटकात निघतायत त्या 14 धावा. 5 षटकांच्या सांगतेखेरीज 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम षटक, गावाचा शेवट करणारा षटक, जादूमय फिरकी गोलंदाज आमिर याच्या हाती शाश्वतीने दिलं जाते ते गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. व वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघासाठी शेवटचं षटक फेकण्यासाठी आशू रायडर्स अरुंडा संघाच्या वतीनं गोलंदाज आमिर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. ओव्हरपिच चेंडू, सुरेख फटका मिड विकेटच्या पट्ट्यात आपल्या स्क्रीनवर येतोय तो नरेश असोळकर. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव जोखमीची ठरली असती, मात्र ती घेण्यास या ठिकाणी कोणताही होकार दाखवत नाही तो अर्थातच फलंदाज चंद्रकांत. एकेरी धावेवर तो समाधान मानतोय. सांघिक 51 धावा 5 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण रूरचना बदलली जाते निश्चितपणे ती संदेश कुंडेकरसाठी. उजव्याशीच्या बराच चेंडू बाहेर जातोय. दोन्ही हात अनुभवी पंच एम्ब्रोज अल्मेडा यांचे होत आहेत. सांकेतिक खूण येते ती एकेरी धावेची. 1 अवांतर धाव एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक हे मैदानावर सुरू व अनिवार्य शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. ओव्हरपिच चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू डीप लॉंग ऑनला येतोय. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झाल्यास नो अदर बेटर ड्राईव्ह दॅन स्ट्रेट ड्राईव्ह, म्हणजे सरळ फटका जो व्ही मध्ये आकारात मारला जातो. तो फटका हा फलंदाजाचा दर्जा दर्शवतो आणि तो दर्जाने परिपक्व असलेला फटका संदेश कुंडेकरच्या बॅटमधनं निघत एकेरी धाव त्याला मिळते. 53 धावा सांघिक धावफलक हा आधी आर्यन देवली क्रिकेट संघाचा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडूंचा अवधी हा नाममात्र शेष इनिंगची सांगता होण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता मिड विकेट पट्ट्यात. टायमिंग तर साध्य होत नाही. यष्टीरक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेरी धाव ही निश्चितपणे घेतली जाते. लेग बाईचा इशारा पंचांकडनं. ह्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 54 धावांवर. चौपन्न धावा धावफलकावर या ठिकाणी 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम षटक हे मैदानावर सुरू.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय तो शॉर्ट कव्हरला. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धाव संदेश कुंडेकरच्या खाती सहजगत्या जमा होते. सांघिक 55वी धाव ही धाव फलकावर झळकली जाते, ती आधी आर्यन संघाकडनं. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. मोठे फटके हे अति आवश्यक. एखादा मोठा फटका म्हणजे 60 धाव फलकावर, आणि तो मोठा फटका मारण्यासाठी चंद्रा हा आतुरलेला. मात्र दुसऱ्या बाजूनं मी नकारात्मक गोलंदाजी करेन आणि मनसुबे हाणून पाडेन या इराद्यानं आपल्या समोर येतोय तो आमिर. डाव्या यष्टीवरचा चेंडू, सुरेख असा फटका. चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रात. जे भाकीत वर्तवलं होतं की कदाचित चंद्रा डावखुऱ्या हाताचा फलंदाज असल्याने मोठा फटका मारण्यास सक्षम ठरेल, ते भाकीत सत्यात उतरतंय. चंद्राच्या बॅटमधनं एकंदरीत बहुधा तिसरा खणखणी षटकार हा निघतोय. सर्व काही ठीकठाक झाल्याचा निर्वाळा येतोय आधी आर्यन क्रिकेट संघ देवली यांच्यासाठी. 61 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावाचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आमिर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. समोर आहे तो चंद्रा. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. शॉर्ट फाईन लेगला उडालेला कारंजा हा झेलात परावर्तित होतोय. डावाचा शेवट होतोय, इनिंगचा शेवट होतोय. चंद्रा चौथ्या गाड्याच्या स्वरूपात हा माघारी जातोय. मात्र सुरुवातीच्या पडझडीनंतर आवश्यकता होती मधल्या फळीत या फलंदाजांची ही धावगती वाढवण्याची. धावगती वाढवण्याबरोबरच आपली विकेट शाबूत ठेवायची, ती भूमिका बरखुबीने चंद्रा निभावतोय. गणेश कुबल आघाडीचा फलंदाज त्याला समोरची साथ देतोय, आणि या डाव्या उजव्या हाताच्या फलंदाजांच्या एका जोरदार कामगिरीच्या जोरावर सनम साळगावकर याच्या अपयशानंतरही आधी आर्यन देवली संघ निर्धारित 6 षटकात एक सन्मानपूर्वक धावफलक म्हणजे 61 धावांचा हा झळकवतोय व विजयासाठी 62 धावांचा लक्ष ठेवलं जातंय. ते एलिमिटर 1 सामना जिंकण्यासाठी आशू रायडर्स संघाला. हॅलो, धन्यवाद सर. कोकणचा नंबर 1 असलेला कोकण नाऊ चॅनल आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रीडा स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस, आणि शेवटच्या दिवसाचा आज दुपारी ठीक 3:30 वाजता या ठिकाणी अंतिम सामना जो आहे तो खेळवला जाणार आहे. आणि त्याकरता अगदी सकाळपासूनच कोकण नाऊच्या दर्शकांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरती RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांची या ठिकाणी स्टॉल देखील उभारण्यात आला आहे. आपण RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणचे सर्व यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, सर्वप्रथम या विशेष चर्चेमध्ये थेट ग्राउंडवरून आपण लाईव्ह आहोत आणि आपल्याला बरेच दर्शक पाहतायत, ऐकतायत. आपण आपल्याशी चर्चा करतो कशा पद्धतीने RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण यांनी आजच्या आहेत या ऑफर्स जाहीर केल्या आहेत, काय सांगाल? जी आजच्या स्पेशल्स ऑफर आपण गोदरेज किंवा होल्टस कडून जाहीर केले आहेत. की महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या 230 लिटर्सवर एक ट्रॉली स्पीकर फ्री आहे. होल्टस बेकोसाठी आपल्याला एक्सचेंज ऑफर पण आहे. रेफ्रिजरेटर रिप्लेस केलात तर 5,000 पर्यंत आपल्याला त्याचं बेनिफिट मिळणार आहे. शिवाय आमच्या काही गोदरेज वॉशिंग मशीनमध्ये पण एक स्पेशल रेंज आलेली आहे. जी रेंज अशी आहे की आपल्याकडे जर खारं पाणी आहे किंवा जड पाणी आहे तर त्या ठिकाणी ही वॉशिंग मशीन फार चांगलं काम करणार, कारण स्टेनलेस स्टील ड्रममध्ये असलेली पहिलीच सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. आणि याच्यावर पण आपण एक ऑफर दिली आहे. 2,000 रुपयाचा सरळ डिस्काउंट पण आहे, आणि बजाज फायनान्सची पण स्कीम आहे त्याच्यासाठी की फक्त 4,000 रुपये भरायचे आहेत आणि बाकीचे पेमेंट EMI मध्ये करायचं आहे. ही पण एक स्कीम आहे. आणि ह्याच्यासाठी आपण प्रत्यक्षात इथे डेमोसाठी वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर ठेवलेले आहेत, ते आपण पाहू शकतात. प्लस एक हुंदाईची एक कॅरोकी सिस्टीम आलेली आहे, जी ज्यांना गाण्याची वगैरे जी आवड आहे त्या लोकांसाठी हे स्पेशल आहे की एकतर क्वालिटी साऊंड आणि प्राईससाठी पण फार कमी आहे. तो पण अवेलेबल आहे. आधी आर्यन देवली It's, आशू रायडर्स अरुंडा या दोन संघादरम्यानचा सामना पूर्वार्ध आपण ऐकला, आणि उत्तरार्धासाठी 62 धावांचं लक्ष नजरेसमोर घेऊन उतरलेला या ठिकाणी आशू रायडर्स अरुंडा संघ काय करामत करतोय हे सांगण्यासाठी आयोजकांच्या परवानगीने मी सन्माननीय राजा सामंत यांना त्यांच्या खास शैलीतनं म्हणजे हिंदी भाषेतनं समालोचन करण्याची विनंती करतोय.
निश्चितच सर आपण फार सविस्तर अशी प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त केला. तर एकूणच कोकणनाव चॅनलच्या वतीनं कोकणनाव प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे. कशा पद्धती आयोजनाविषयी सविस्तर कराल? ॲक्च्युली कोकणावर सध्या आपण जे प्रक्षेपण बघतोय ते अगदी व्यावसायिक पद्धतीचं दिसतंय. आणखीन महत्त्वाचं म्हणजे जे डिस्प्ले म्हणा किंवा स्क्रीनवर जे स्कोअर बोर्ड दाखवतोय ते अगदी आपण स्टार स्पोर्ट्स ESPN ज्या पद्धतीचं ज्या क्वालिटीचं प्रक्षेपण दाखवतं सेम त्याच पद्धतीचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठे वेगळं वाटत नाही आहे की ही स्पर्धा गावच्या ठिकाणी चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जे रिप्ले पण दाखवत आहे ते अगदी डिटेल्समध्ये दिसत आहेत. ते पण खूप फार चांगलं आहे. नक्कीच अगदी मनापासून धन्यवाद सर. आपल्याला देखील फार साऱ्या शुभेच्छा. दर्शक एकूणच मालवण शहरातील एक नंबरची इलेक्ट्रॉनिक शॉपिंग म्हणून आज शॉपिंगकडे हॅलो एकूणच RK मालवण शहरातील एक नंबरची ट्रॉफी म्हणून एक नंबरची इलेक्ट्रॉनिक शॉपिंग म्हणून ओळखली जाते. धन्यवाद सर अगदी मनापासून. आता आपण आलो ते माई हुंडाईच्या एकूणच शोरूम कडे. त्यांनी माहिती काय दिली माहिती आहे? खाऱ्या हवेला मात करण्याचं युनिट त्यांच्याकडे आहे. तशा प्रकारची वॉशिंग मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे. मालवणला त्या गोष्टी महत्वाच्या असतात. स्पष्टीकरण अतिशय सुंदर दिलं त्यांनी. खरं आहे सर. निश्चितच म्हणूनच दर्शकांनी फार मोठ्या संख्येनं अर्थातच RK इलेक्ट्रॉनिक्स यांना सहकार्य करावं आणि त्यांची भेट घ्यावी एवढंही आवाहन आम्ही करू. माई हुंदाईचे निलेश प्रभू आमच्या बरोबर आहेत. प्रभू सर काय सांगाल? माई हुंदाईचा देखील या ठिकाणी स्टॉल लागलाय. 2 गाड्या ऑरा आणि I-20 या गाड्या आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी ठेवलात. नेमकी माई हुंदाईच्या काय ऑफर्स आहेत? माई हुंडा ही ग्राहकांच्या पसंतीची गाडी आहे आणि आज मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरती आपण ती गाडी बघू पण शकता. मागील 2 दिवस आम्ही इथे आहोत त्यावेळी चांगला रिस्पॉन्स मिळाला. 2 गाड्या दोन्ही दिवसमध्ये बुकिंग झालेल्या. आज अजून एक गाडी बुकिंग होणार आहे आणि स्थानिक लोकांनीच इथल्या बुकिंग केलेल्या आहेत सदर गाड्या. आपण इथे सँट्रो डिस्प्लेला ठेवलेली आहे आणि I-20 पण ठेवलेली आहे. सँट्रोसाठी आपण 45,000 रुपये डिस्काउंट ठेवलेला आहे. I-20 नवीन गाडी लॉन्च झाल्यामुळे त्याला आपण ॲक्सेसरी स्वरूपात डिस्काउंट ठेवलेला आहे. निश्चितच फार मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्याला फार साऱ्या शुभेच्छा देखील आहेत कोकणनाव परिवाराकडून. धन्यवाद. धन्यवाद साई. पंचांनी कॉल करून सांगितलंय सामन्याला सुरुवात होते. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 61 धावा फलकावरती लावल्यात. म्हणजे 62 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या. आसू रायडर आरोंड्या संघाला पहिल्या चेंडूवर अप्रतिम संयम आणि कल्पकता राखत चेंडू टाकला होता. फलंदाजाला त्याचा अंदाज आला नाही. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचित होऊन माघारी परतावं लागतंय. 0 या धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे प्रजेश नाईक. प्रजेश नाईकचा गडी गारद झाल्यानंतर नवोदित फलंदाज पपन साळगावकरची साथ देण्यासाठी मैदानावरती जातोय. त्याचं नाव आहे कुशल. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि त्यावरती गडी गारद झाल्यानंतर थोडीशी दबावाची स्थिती आशू रायडर्स आरोंदा संघामध्ये. आणि तो दबाव फेदायचा असेल तर निश्चितच या ठिकाणी पार्टनरशिप करणं गरजेचं. गौरव कांबळे कॉलेज एंडच्या दिशेनं चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अप्रतिम चेंडू बाउन्स झालेला चेंडू खेळण्याचा मानस केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षक सुनील मालवणकर यांच्या हातात. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक घडवलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला. गौरव कांबळे हा जिल्हा स्तरावरती जिल्हा स्तराच्या बाहेर टेनिस असो लेदर असो अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा खेळाडू आणि म्हणूनच विश्वासानं गोपाल बटा त्याच्या हातात चेंडू सुपूर्द करतो आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ दाखवत तो टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु गौरव सारख्या शैलीदार गोलंदाजाच्या समोर अप्रतिम फुटवर्क दाखवत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून दिला 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी खातं खोललंय 62 धावांचा पाठलाग करताना.
संयम राखत दोन्ही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल तर निश्चितच हा डाव सावरू शकतो आणि त्यानंतर विजयावरती शिक्कामोर्तब करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. गौरव कांबळीचा हा चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्नशीलता दाखवतोय बॅकअप करण्यासाठी. सीमारेषेच्या समीप चेंडू बॅकअप केला. त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. कल्पकता आणि संयम राखत त्याला प्रत्येक चेंडू टाकावा लागेल. टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याची गणना केली जाते. प्रदीर्घ अनुभव त्याच्या गाठीशी आहेत. संयमपूर्ण गोलंदाजी करून एक हाती त्यांनी सामने आपल्या संघाला जिंकून दिले. जो लौकिक आहे त्या लौकिकाला साजेशी मात्र टिचून गोलंदाजी करणं गरजेचं आणि त्यासाठीच कर्णधार गोपाल भटानं त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं वेगवान मारा करण्याच्या हेतून प्रयत्नशीलता दाखवतोय. ओव्हर द विकेट. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा माना. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकानं अप्रतिम बॅकअप केलं पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेनं. कॉमेंटेटर या नात्यानं मी स्वतः राजा सामंत, समीर पांढरे, अशोक नाईक, शंकर घारे असं समीकरण जिल्हा स्तरावरती वर्षानुवर्ष चालत आलंय. पुढे सुद्धा चालत राहणार कारण रसिकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. पण अभिमानाची गोष्ट आहे आमच्या नंतर पावलावर पाऊल टाकून युवा पिढी सुद्धा नावारूपाला येते. त्यामध्ये श्याम वाक्कर, प्रदीप देऊलकर यांचं आवर्जून नाव घेतलं पाहिजे. प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक गडी महत्वाचा. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत धावा फलकावरती लागल्या आहेत. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 15.
मिडस्टिकवरचा चेंडू उतुंग षटकार मारण्याच्या हेतून पुढे सरसावला, संयमातून बिखारला आणि झेलची तोडण्याची नामी संधीचं सोनं करू शकला नाही. प्रयत्न हवेत विरले गणेश कुबलचे आणि झेल सुटला आणि चेंडूनं वेध घेतला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. एकंदरीत 4 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. फलकावरती लागल्या त्या धावा 19. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 62 धावांचा पाठलाग करताना. कला क्रीडा क्षेत्रात कार्यरत असताना तुमची नजर चांगली असेल तर तुम्ही विश्वाच्या प्रेमात पडू शकता, परंतु तुमची संस्कार संपन्नता असेल तर संपूर्ण विश्वच तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आचरण चांगलं असावं लागतं. सचिन रमेश तेंडुलकर यांनी आचरण चांगलं ठेवलं, त्यामुळे क्रिकेटचा पैलू त्याचा चमकला आणि तदनंतर भारतरत्न देऊन त्याला गौरवण्यात आलं. शाजू बॉन्डचा पुढचा चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याचा मानस होता, इरादा स्पष्ट होता, परंतु चेंडू उसळी घेतल्यानंतर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंचांनी सोयरे चेंडू घोषित केला. यष्टीरक्षक सुधीर पालियकर यांनी बॅकअप केला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेनं. मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये टिचून गोलंदाजी ज्यावेळी होते, ज्यावेळी चेंडूवरती संयम राखत तुम्ही चेंडूचं परिवर्तनात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी अर्थात साजू बॉन्डकडे तो प्रदीर्घ अनुभव आहे. कधीतरी एखादी गोष्ट अनपेक्षित विरुद्ध दिशेला जाते, तसा एखादा चेंडू त्याचा भरकटतो, परंतु पुन्हा एकदा संयमपूर्ण गोलंदाजी करण्याची कमांड त्यांनी मिळवली, त्यामुळे पुढचा चेंडू मात्र अप्रतिमरित्या त्यांनी टाकला. एकंदरीत पुन्हा एकदा स्कोर कार्डकडे लक्ष द्या. 62 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर आशू रायडर्स आरोंदा संघानं धावा फलकावरती लावल्या त्या 21. विचारायची गरजच भासणार नाही, इतकं अप्रतिम स्कोरिंगचं काउंटिंग कॉमेंट्री कक्षात चाललंय. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांचं उल्लेखनीय योगदान अशोक सावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर बाबा परब ज्यानं जनमानसात प्रासंगिक व्यक्तिमत्व म्हणून एक अढळ स्थान प्रस्थापित केलंय. या दोघांचं शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. व्यवस्थित खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा अप्रतिम मिलाप स्कोरलेख पंचांच्या समोर खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थर्डमॅनवरून येऊन बॅकअप करतो, तोपर्यंत धावात रूपांतर झालं. एकंदरीत 2 षटकांच्या खेळाची सांगता झाली आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 62 धावांचा पाठलाग करताना आशू रायडर्स आरोंदा संघानं धावा फलकावरती लावल्यात त्या 62. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव, चॅनल आपल्या हक्काचं. कोकण नावचं यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. एका गड्याच्या मोबदल्यात आशू रायडर्स आरोंदा संघाच्या धावा फलकावरती लागल्या त्या 22. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात ध्येयपूर्ततेकडे वाटचाल करत असताना प्रयत्नशीलता दाखवायची असते, तदनंतर लौकिक तुमच्यापर्यंत चालत येतं आणि ज्यावेळी लौकिक तुम्हाला प्राप्त होतं त्यावेळी घट्ट पाय जमिनीवरती ठेवणं गरजेचं असतं. म्हणून अनेक विश्लेषकांनी असं वर्णन केलंय, फुलो से हसना सिको, भौरों से नित गाना, पेड़ों की डाली से सिको, फला ते झुक जाना. आंब्याच्या फांदीला कैरे आल्यानंतर जशी ती फांदी झुकते तसा नम्रपणा आचरणात खेळाडूच्या असणं गरजेचं असतं. असा खेळाडू किंवा कॉमेंटेटर लौकिक प्राप्त होतो. तो अनुभव मी प्रदीर्घ क्रिकेट खेळल्यामुळे आणि विश्लेषक या नात्यानं कार्यरत असल्यामुळे घेतलेला आहे. ते संस्कार माझ्यावरती झालेत, त्यामुळे काल होतो आज असणार आणि जिवंत असेपर्यंत विश्लेषण करतच राहणार. कारण रसिकांचे आशीर्वाद, उदंड प्रतिसाद आणि मित्रांनो रसिकांनी दिलेलं प्रेम. बाबा परब मैदानावरती उपस्थित आहेत, त्यांना माहिती आहे एका फोनावरती संघ ते घेऊन यायचे भाऊ जगताप आणि अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळून चषकावरती नाव कोरायचे. आणि बाबा परब यांनी फोन केला की 12-12 दिवस एकटाच मी समालोचन करायचो या मैदानावरती. खाण्यासाठी चुरमुल्याचे लाडू असायचे, परंतु ते लाडू खाण्याची मजा तो निराळीच असायची. तो आनंद गगनात मावेनासा असायचा. कधीतरी अशोक सावंत 100-200 रुपये खिशात घालायचे, तिकिटाचं भागायचं, परंतु मित्रांनो ते 200 रुपये सुद्धा 2 लाखा समान असायचे. म्हणून म्हणतो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, ते दिवस विकत घेता येणार नाही. माझ्यासाठी ते चार्जरच्या रूपात आहेत. चौकारात रूपांतर केलं अप्रतिम फुटवर्क दाखवत आणि 4 धावांशी समीकरण पुन्हा एकदा पुढे सरसावलं. फलकावरती लागल्या त्या धावा 62 धावांचा पाठलाग करताना 26 धावा. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी समीर पांढरे याला माहिती आहे, अशोक नाईक यांना माहिती आहेत. त्यावेळी कुठलीही सुविधा नसताना समीर एसटीनं प्रवास करून
बोर्डिंगच्या मैदानावरती समालोचन करायला यायचा. अशोक शिरोड्यावरून एसटीनं प्रवास करून बोर्डिंग मैदानावरती समालोचन करण्यासाठी यायचा. त्यावेळी किती दिले किती घेतले त्यापेक्षा मिळालेलं प्रेम मित्रांनो निश्चितच अलौकिक आणि अविस्मरणीय असं होतं. अप्रतिम चेंडू, टिचून गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ती टिचून गोलंदाजी गौरव कांबळे यांच्याकडून पाहायला मिळते. अर्थात लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेला हा खेळाडू त्यामुळे कल्पकता आणि संयम असा दुहेरी संगम साधत प्रत्येक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम चेंडूचा मिलाप, यष्टीरक्षकाकडून थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्या घरच्या रसिकांसमोर घरच्या मैदानावरती धावचीत होण्याची नामी संधीचं सोनं करू शकला नाही. मित्रांनो दीपक भोजने, टायमिंग म्हणजे काय, ह्या पट्ट्यानं फुटक्या चेंडूवरती 3 षटकार मारलेत. कारण कॉमेंटेटर म्हणून कॉमेंट्री कक्षात मी होतो आणि ते सुद्धा MRIच्या चेंडूवरती. ओ मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी सांगतो कारण जुने 7-12 8 सर्वे नंबर माझ्याकडे नाहीत, त्यामुळे धडे वाटप करायला मला कुठलाच त्रास होत नाहीत. बोर्डिंग मैदान आणि राजासमान हे समीकरण आहे म्हणून मी सांगितलं काल होतो आज आहे उद्या पण असणार. कारण माझं कामच राजेशाही असतं. अर्थात ते करण्यासाठी प्रेरित करतात रसिकांचे आशीर्वाद आणि ते सदैव भविष्य काळात सुद्धा माझ्या पाठीशी राहणार. अर्थात संयोग वेळोवेळी मला मिळाला तो समीर पांढरे आणि अशोक नाईक यांचा, आणि ज्यांनी उपकार केले त्याला कधीच विसरायचं नसतं हे असं माझं संस्कार सांगतात, असं माझं आचरण असतं. काही मान्यवर आलेत, षटकाची सांगता झाल्यानंतर निश्चितच आदरपूर्वक त्यांचं स्वागत केलं जाईल. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस, क्षेत्ररक्षण म्हणजे काय, त्याचा दर्जा म्हणजे काय, आपल्या फॉलो थ्रू मधून जाऊन शरीराचं संतुलन राखत अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवलं, त्याचं श्रेय दिलं पाहिजे गौरव कांबळीला. त्यामुळे दुसरा गडी गारद झाला आणि झेलची तोंड म्हणून त्याला माघारी परतावं लागतंय. मान्यवरांच्या कक्षात काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परोळेकर, सन्माननीय धोंडी चिंदरकर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ते, त्याचबरोबर महेश मांजरेकर, संदीप भोजने, हे सगळे माझे मित्र आहेत. त्यांचा आणि माझा सामायिक 7-12 आहे. कधी ते आणेवारीवरून भांडले नाहीत आणि मी त्यांच्याशी कधी भांडलो नाही. कारण मित्रांनो शब्दाच्या श्रीमंतीनं त्यांनी मला जिंकलं, शब्दाच्या श्रीमंतीनं मी त्यांना जिंकलं. त्यामुळे ते नातं घट्ट आहे, काल पण आज पण असणार आणि उद्या पण असणार. बाबा परब मला म्हणाले राजासमान एवढी स्पर्धा ठेवली मी तुला विसरलो. अरे बाबा तू जरी विसरला तरी हृदयाच्या गाभारी तू दिलेलं प्रेम मी तसंच शाबूत ठेवलंय. त्यामुळे न विसरता यावर्षी मला त्यांनी कॉल करून सांगितलं की राजासमान यावर्षी तू माझ्या स्पर्धेत आलं पाहिजे. अर्थात मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो. कारण स्पर्धेपुरती आमची मैत्री नाही आहे, त्याच्या पलीकडची ऋणानं बंद आहेत आणि ते त्यांनी जपून ठेवलेत, मी जपून ठेवलेत. त्याचा भाऊ मालवणला आल्यानंतर कधीच मला खिशात हात घालायला द्यायचा नाही, नाश्ता पाणी जेवणाची सगळी सोय करायचा. अकाली त्यांचं निधन झालं पण मित्रांनो माझ्या परिवारातील एक मित्र गेला, त्याचं दुःख पण मला झालं आणि मी स्वतः बाबा परब यांच्या घरी त्यांच्या येऊन मित्रांनो भेटून पण गेलो होतो. कारण ते ऋणानुबंधाचे फाश मित्रांनो अगणित उदुंड आणि उत्स्फूर्त आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गौरव कांबळे पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस, स्वैर चेंडू घोषित केला. चातकासारखी नजर आहे. दीपक धुरी पंचांची भूमिका निभावतायत. प्रदीर्घ अनुभव खेळाडू म्हणून, प्रदीर्घ अनुभव पंच म्हणून त्यांच्या बरोबरीनं पंचांचं योगदान देत आहेत एम्ब्रोज अल्मेडा, हे सुद्धा लौकिक प्राप्त खेळाडू आणि लौकिक प्राप्त पंच. तिसऱ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेलेत. 5 चेंडू पूर्णत्वास गेलेत. अर्थात शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतंय गौरव कांबळे. घणाघाती फलंदाजी करण्याचा मानस, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येऊन बॅकअप करतोय तोपर्यंत एका धावेत रूपांतर आणि या एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 30 धावा फलकावरती लागल्या आहेत 62 धावांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता चेंडू शिल्लक राहिलेत कोकणचं नंबर 18 1 चॅनल आणि कोकण नाव, चॅनल आपल्या हक्काचं. कोकण नावचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. रूपात मांडून मोकळा झालो. अर्थात ते श्रेय कॉमेंटेटर या नात्यानं माझं नव्हतं तर माझ्या बरोबरीनं बजरंग स्कोरिंगचं काउंटिंग करतायत, त्यांचं ते श्रेय होतं. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या विश्लेषणाला विराम देतो आणि पुढच्या 3 षटकांसाठी मायक्रोफोनवर येत आहेत सन्माननीय उगवत्या शैलीत कॉमेंटेटर तरुण डमाचे
प्रदीप देऊलकर त्यांच्याकडे धुरा सुपूर्द करतो आणि सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. इथे उपस्थित आहेत सभापती अजिंक्य पाताडे साहेब. मी त्यांना विनंती करेन की या आजचा जो सामना चालू आहे आणि कोकणनाव प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेबद्दल त्यांनी काही थोडेसे दोन शब्द बोलावेत. रोहन सर मी थोडंसं वेगळं सांगेन. हां, नक्कीच. पाताडे साहेब तुमची परवानगी गृहीत धरून मी विनंती करेन की आजच्या घडीला मालवणी समालोचन आपण सगळेच जण एकाच माणसाचं ऐकतोय, पण आज संधी आहे अजून एक उगवते शैलीचे आमचे समालोचक आणि गोव्यापर्यंत ज्यांनी समालोचन जाऊन केलंय मालवणी शैलीत, अजिंक्य पाताडे किमान एका षटकासाठी तरी आपण मालवणी समालोचन करावं. या ठिकाणी कोकण नाऊचं एक अप्रतिम असं यावर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. बोर्डिंग ग्राउंडचं मैदान आणि कोकण नाऊचं आयोजन खरोखरच एक सुंदर मिलाप या ठिकाणी जुळून आलेला आहे. बादल चौधरी साहेब, मालवणी समालोचन आम्ही तुमचंच ऐकून करतो. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम मला वाटतं आपण सुरुवात केली आणि मलाही अभिमान आहे की तुम्ही नेहमी सांगता की माझ्यानंतर जर कोण मालवणी समालोचन करेल तर अजिंक्य पाताडे हे आपण सांगता, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु या ठिकाणी सर्वच नामवंत कॉमेंटेटर यांची मांदियाळी आपण इथे पाहायला मिळालेली आहे. राजा सामंत देखील आमचे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे समालोचन मी न करता मी या कोकण नाऊबद्दल दोन शब्द नक्कीच बोलेन. आमचे मित्र कुणाल मांजरेकर या कोकण नाऊमध्ये कार्यरत आहेत आणि आम्ही पदभार घेतल्यापासून आमच्या वाटचालीमध्ये सुद्धा, पंचायत समितीच्या वाटचालीमध्ये सुद्धा कोकण नाऊचा मोठा हातभार राहिलेला आहे. याबद्दल मी कोकण नाऊला शतशः शुभेच्छा देतो. असेच आपण चांगले क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी भरवावेत. आपण मी एक सांगू इच्छितो, कोकण नाऊने नुसतंच पत्रकारिता या एकाच क्षेत्रामध्ये न राहिलेली नाही आहे. चौफेर क्षेत्र, बरेच अंशी चौफेर क्षेत्र त्याने काबीज केलं आहे. आता तुम्ही बघितलं क्रीडा स्पर्धा भरवलेत, शैक्षणिक उपक्रम त्यांनी सादर केलेत. सर्व असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये कोकण नाऊचं योगदान नाही आणि निश्चितच यानंतर कोकण नाऊ हे नाव हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये अग्रेसर राहील एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजिंक्यजी. पुढचं सामन्याचं समालोचन बादल चौधरी यांच्याकडे. पाताडे साहेब मनपूर्वक आपले आभार. मी स्वतः आतुर होतो आपलं मालवणी ऐकण्यासाठी, पण पाताडे साहेब नाही, पण तरीसुद्धा मालवणी केंद्रावरून सगळ्यांचं स्वागत. कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धेचं तिसरं आणि शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातलो दुसरं सामनो. 61 धावा जमवले देवली संघान, 62 धावसंख्येचं पाठलाग. 3 षटकांचा खेळ झालो समाप्त. 4थ्या षटकाच्या सुरुवातीक बॉलिंग मार्कवर माय नेम इज बॉन्ड, साजू बॉन्ड. किती कौतुक करूचा ह्या खेळाडूचा. गोवा राज्याचा एक देखणो खेळाडू, आकर्षक शैलीचा गोलंदाज फलंदाज, ज्यांनी ह्या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात 19 धावा आणि 2 विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करून एक मॅन ऑफ द मॅच आपल्या नावावर केलो. तो साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन मयुरेश बोरकर. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन पपन साळगावकर. ज्या पपन साळगावकरने सिंधुदुर्ग प्रीमियर लीग साठी वेंगुर्ला कॅम्प मैदान अगदी गेल्या आठवड्यात गाजवला, तो पपन नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. अर्थात जो संघ जिंकतलो त्याच्यासाठी अजून एक संधी मिळतली अंतिम फेरीत पोहोचण्याची. बाबा परब सुद्धा व्यासपीठावर उपस्थित असत, सावंत साहेब उपस्थित, सगळ्या मान्यवरांचा परत एकदा मालवणी केंद्रावरून स्वागत. साजू बॉन्ड बॉलिंग मार्कवर 4थ्या षटकातले 2 चेंडू समाप्त. मयुरेश बोरकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचो इशारो, निर्धाव चेंडूचो. आधी आर्यन देवली संघ, श्याम वॉकर यांच्या मालकीचो हे संघ मैदानावर उतारलो. सुरुवात तर खूप सुंदर केली, पण शेवटच्या सामन्यात, पहिल्या दिवशी शेवटच्या सामन्यात महालक्ष्मी देवबाग संघान जाता जाता एक दणको दिलो आणि त्यामुळे देवली संघ 1 नंबरावरून 2 नंबरावर इलो. ते आमचे जवळचे मित्र, माझे मार्गदर्शक श्याम वॉकर मैदानावर उपस्थित असत. कालच्या दिवसात त्यांचा सुमधूर समालोचन सुद्धा आपण ऐकलेला. खोलवर टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने राजन केरकर स्क्रीन बरिलो. ज्या राजन केरकरने सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर केलो.
राजन केरकरची थेट फेक साजू बॉन्डच्या हातात. एका रनसानीशी चौथा चेंडू समाप्त. धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. आशु रायडर आरोंदा संघ 62 धावसंख्येचा पाठलाग. टॉस जिंकलो आशु रायडर संघान आणि टॉस जिंकल्यानंतर घेतलेलो चेसिंगचा निर्णय. सकाळच्या सत्रात 76 धावांचा पाठलाग फ्रेंडशिप चेनवण संघाक थोडंसं जड गेलो आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात बघूया 62 धावांचा पाठलाग आशु रायडर आरोंदा संघ करता की आदिआर्यन देवली संघ 61 रन्सांचा बचाव करता. कोकण नाव एंड वरसून साजू बॉन्ड. पप्पन साळगावकर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू रवलो सुधीर पालियेकरच्या हातात. सुधीर पालियेकरने मिडबावची डे नाईटची स्पर्धा षटकार मारून संपवली होती रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी. तोच सुधीर विकेटकीपरच्या भूमिकेत. धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. ड्राईव्हचा फटको. पॉइंट क्षेत्ररक्षक आणि कव्हर क्षेत्ररक्षक बाळा सावळच्या पायाखालून चेंडू आखण्याच्या पैलाडी चौकारासाठी. चौकारानिशी चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेले 2 स्पर्धा. आज कुडा हायस्कूल कुडाची प्रिन्स समादेवी चषक स्पर्धेची सुरुवात. या स्पर्धेसाठी कोकण नाऊकडसून लाख शुभेच्छा असत. त्यानंतर 25, 26, 27, 28 नगराध्यक्ष चषक सावंतवाडी 1 लाखाची स्पर्धा. या स्पर्धेत सुद्धा शुभेच्छा. 6-7 भगवती आमरेडची डे नाईट स्पर्धा. त्याचप्रमाणे 6-7-8 आरोंद्याची स्पर्धा. 9 ते 13 वायरी लीग. 11 ते 14 TTMM लीग. 10 ते 14 SV बांदा ट्रॉफी आणि मसुरे ट्रॉफी. 5-6-7 माणकुली केरवडे प्रीमियर लीग. 9 ते 10 चौके प्रीमियर लीग. 17 ते 19 कसाल प्रीमियर लीग. 16 ते 20 संदीप मेसरी मित्रमंडळाची स्पर्धा आणि त्याच काळातली रामेश्वर मिडबावची डे नाईट स्पर्धा. 16 ते 20 मार्च बाबा परब मित्रमंडळाची 2.25 लाख रुपयांची स्पर्धा. 14 मार्च SPL नेरूळ मुंबईची स्पर्धा आणि 5 ते 7 मार्च दारुम प्रीमियर लीग. ह्या सगळ्या स्पर्धेंका कोकण नाऊ प्रीमियर लीगच्या वतीन मनपूर्वक शुभेच्छा असत. 12 चेंडूंचा खेळ रवलो. शिल्लक 27 रन्सांची गरज. आशु स्पोर्ट आरोंदा संघ तुमका जिंकण्यासाठी. मालवणीत एक म्हण हा, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. जर माटव बांधाचो असा तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके खेळायचे असतील तर ओवरी संपाच्या आधी. शेवटचे 2 ओव्हरी म्हणजे 12 चेंडू फक्त तुमच्यासाठी शिल्लक. 27 धावांची गरज. आणखी एक मालवणीत म्हणा, जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान होया. अगदी तसाच स्पर्धा येत असतात खेळणाऱ्या घोपान होया. पण कोकण नाऊ प्रीमियर लीग सारखी स्पर्धा, मिडबाव डे नाईट सारखी स्पर्धा किंवा बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा वर्षातून एकदाच होता आणि ती स्पर्धा जिंकण्याची संधी सुद्धा तुमका एकदा मिळता. आदिआर्यन देवली आणि आशु रायडर आरोंदा संघ तुमच्यासाठी ही संधी असा. या सामन्यात विजयश्री संपादन करायची आणि क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात फ्रेंडशिप चेनवण संघासमोर झुजायचा. ह्यो तुमचो दोनही संघांचो इरादो असा. गोलंदाजीत बदल. कॉलेज एंडकडसून बॉलिंग मार्कवर कालच्या दिवसात 14-21 चेंडूत 68 धावांची कामगिरी दारुम देवगडच्या मैदानावर ज्यांनी केली. दारुम देवगडच्या मैदानावर गोलंदाजांचं मुगड्यान रेच काढणारो गणेश कुबल. पहिलो चेंडू उडालेलो कारंजो. सुधीर पालियेकरच्या वड्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि मयुरेश बोरकरच्या नावाचा कलाम लागला. 4 चेंडूत 1 धावा करून मयुरेश बोरकरने जसा लग्नाचं आमंत्रण दिला जाता, जसा सवासणीच्या घोटीत नारळ भरलो जाता, अगदी तसाच आमंत्रण दिल्यान सुधीरच्या हातात आणि मयुरेशच्या नावाचा कलाम लागला. चौथो खेळाडू तंबूच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. नरेश असोल्डेकर मैदानात जाताना या खेळाडूबद्दल सुद्धा जेवढा बोलाचा तितक्यात थोडा. गोवा राज्याचा हे गुणवान खेळाडू. गोवा राज्यात लेदर क्रिकेटवर 3 सेंचुरी ज्याच्या नावावर असत. 2 वेळा 99 वर बाद, 2 वेळा 88 वर बाद आणि 2 वेळा 90 धावसंख्येवर बाद ही त्याची सर्वोच्च कामगिरी असा. असो नरेश मैदानात पावला टाकताना गोवा राज्याचे एकापेक्षा एक नावाजलेले गुणवान खेळाडू ह्या संपूर्ण स्पर्धेत खेळताना दिसले. सध्या ह्या स्पर्धेत साजू बॉन्ड आणि पप्पन साळगावकर हे 2 खेळाडू आपणाक आदिआर्यन देवली संघाकडून खेळताना दिसतात. मयुरेश जो आऊट झालो त्याचप्रमाणे मैदानात जो पाऊला टाकता नरेश असोल्डेकर, सूरज परब म्हणा, मनोज नार्वेकर म्हणा, गुरु आसोलकर म्हणा, मितेश बांदेकर म्हणा, जावेद म्हणा, यासारख्या सिंधुदुर्गाच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा कर्नाटक, बेळगाव, कारवारचे खेळाडू सुद्धा ह्या स्पर्धेत खेळताना दिसाक लागले. पैसो हे सर्वस्व नसता या स्पर्धेच्या निमित्तान परत एकदा सगळ्यांका दिसला. पप्पन साळगावकरचा प्रयत्न होतो मोठ्या फटक्याचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या स्थिरावलेली 35 रन्सावर.
खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू आणि ह्या मोठ्या फटक्यावर पप्पांच्या नावाचा लागलेला कलाम. 5वा गडी गारत संघाची धाव संख्या फक्त 35 असताना पप्पांचा इरादा होतो लांबलचक षटकार मारायचो. ह्याच फटक्यावर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग वेंगुर्ला कॅम्प मैदानावर ज्यांनी लगोलग षटकारांची आतषबाजी केलेली, जणू काय फटाक्यांची माळ लावलेली, तो पप्पन त्याच्या आवडीच्या शॉटवर निराश करता मालवणी भाषेत करूक गेलो नरकासूर तयार झालो संकासूर ह्या मालवणी म्हणीची आठवण येता 5व्या कलाम लागल्यानंतर धावसंख्या रुतान बसलेली 35 धावसंख्येवर. नवीन फलंदाज आमिर गडेकर मैदानात पावला टाकताना. आमिर गडेकर गोवा राज्याचा आणखी एक गुणवान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि गोवा राज्याच्या प्रत्येक खेळाडू बद्दल जितक्या बोलाचा तितक्या थोडा. आणखी एक अष्टपैलू खेळाडू मैदानात पावला टाकताना. सारच्या स्पर्धेत 2018 मध्ये हॅट्रिकसह 5 विकेट ज्यांनी आपल्या नावावर केले. 2018 मध्ये हरमलच्या मैदानावर तो मॅन ऑफ द मॅच आणि 2018च्या हरमलच्या स्पर्धेचो उत्कृष्ट गोलंदाज 13 विकेट ज्याच्या नावावर असो अमीर गडेकर मैदानात पावला टाकताना. ही सगळी आकडेवारी गोवा राज्यातल्या प्रत्येक स्पर्धा झाल्यानंतर ती आकडेवारी जमवची लागता आणि त्यानंतर ही आकडेवारी जर तो खेळाडू कधी खेळताना दिसलो तर सांगण्याची संधी मिळता. नरेश असोल्डेकरचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. गणेश कुबल ह्या मैदानावर सलग 4 षटकारांची आतषबाजी करणारो गणेश कुबल असा, जी आतषबाजी गणेश कुबलने बंड्या पराडकर मित्रमंडळाच्या स्पर्धेत केलेली. सातारी कर्लीच्या मैदानावर सलग 4 वर्ष मॅन ऑफ द सिरीज मिळवलेलो गणेश. बॉलिंग मार्कवर आखूट टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेने राजन केरकर, राजनच्या वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. गेल्या वर्षी सातारडाची 1 लाखाची स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बहुमान ज्याच्या नावावर तो राजन केरकर इलो स्क्रीनवर आणि नरेश असोल्डेकरची खेळी समाप्त करून आपल्या संघाक 6वी सफलता मिळवून दिलो. नवीन फलंदाज मैदानात पावला टाकताना नरेश असोल्डेकरची जागा घेण्यासाठी अमित नाईक. अमित नाईक मैदानात पावला टाकताना नरेश असोल्डेकरची जागा घेण्यासाठी. अमित नाईक सुद्धा एक गुणवान खेळाडू. अमित, तुझ्यावर मोठी जबाबदारी असा. आमचे व्यावसायिक मित्र सन्माननीय बाबा परब साहेब उपस्थित असत. परब साहेब परत एकदा कालचीच आठवण इली. वाळूचं डंपर कडेक जाऊन रुतलो. गरज असा आता टोचन करण्याची. 35 धावसंख्येवर बरोच काळ धावसंख्या रुतान बसली. बघूया कोण करता टोचन. गणेश कुबल, ज्या गणेश कुबलने आडेलीच्या स्पर्धेत महाअंतिम सामन्यात सलग 5 चेंडूवर 5 विकेट घेण्याचा पराक्रम 2019 मध्ये केलो, तो गणेश कुबल बॉलिंग मार्कवर. आखूट टप्प्याचा चेंडू सुनील मालवणकर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि जोरदार टाळ्यांचा गजर करूया. ह्या स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर. गणेश कुबल 0 धावा आणि 3 गडी गारत. गणेश, तुका विनंती असलेली एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हात उंचावून दाखवतो. गणेश कुबल कालच्या दिवसात तिर्लोटच्या मैदानावर 21 चेंडू आणि 68 धावांची कामगिरी. आडेलीच्या मैदानावर 2019 महाअंतिम सामन्यात 5 चेंडूत सलग 5 विकेट घेणारो गणेश कुबल आज आदी आर्यन देवली संघासाठी कमाल करताना. बाळा सावळ बॉलिंग मार्कवर येतलो. बाळा सावळचं नाव सुद्धा खूपच सुंदर. बाळाची गोलंदाजीची स्टाईल सुद्धा खूप सुंदर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूत 27 धावांची गरज. स्ट्रायकरांच्या दिशेने आमिर गडेकर स्ट्रायकरांच्या दिशेने आणि बॉलिंग मार्कवर बाळा सावळ. बाळा, तुझ्या समोर असणारी जोडी गोवा राज्याची गुणवान खेळाडू. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव. चॅनल आपल्या हक्काचं. कोकण नावचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. 27 धावांची गरज असताना आमिर तुझ्या समोर संधी असा ह्या सामन्यात हिरो ठरण्याची. फटकोतर सुंदर मिड विकेटच्या कपळावरसून टांगा पलटी घोडे फरार षटकार. सिंधुदुर्गातल्या खैच्याही मैदानावर अगदी सहज षटकार ठरू शकता एवढं लांबलचक षटकार. षटकारांची धाव संख्या 41 रन्सावर. संपूर्ण स्पर्धेतली एकमेव मेडन ओव्हर गणेश कुबलची आणि त्यानंतर बाळा सावळचा स्वागत ह्या षटकारांशी. रिप्ले मध्ये बघा किती लांब पर्यंत चेंडू गेलो. इला मनात आणि गेला दुकानात. आमिर गडेकरच्या बॅटमधून बाहेर पडलेलो षटकार.
दुसरो चेंडू आखूड टप्प्याचो चेंडू चेंडू हवेत आणि विकेट किपरने सोडलेला कॅच. सुनील मालवणकर लाखाचे खाक आणि सुनीलाक पडलेला भॉक. पण सुनील या भॉकाचो केदो परिणाम होतलो तुझ्या संघावर. 4 चेंडू शेवटचे शिल्लक असत आणि पुढचे 4 चेंडू सुनील मालवणकरचो ब्लड प्रेशर थोडंसो हाय असतलो. पण त्या ब्लड प्रेशर खाली सुद्धा सुनीलच्या चेहऱ्यावरचा हास्य काय विराचा नाही. परत एकदा स्लोअर 1 चेंडू सुनील मालवणकर परत चेंडूच्या खाली. आता मात्र सुरक्षित क्षेत्रात चेंडू पडलो. बाळा सावळ तुझा कौतुक करूचा तितक्या थोडा. पहिलो चेंडू बाळा सावळने वेगवान चेंडू टाकलो. त्यानंतर बाळा कळला जितको जोरात चेंडू टाकतलं त्याच्या दुप्पट जोरात फटको बसतलो. त्यामुळे चेंज ऑफ पेस जेका म्हटलं जाता इंग्रजीत, गती परिवर्तन जेका म्हटलं जाता मालवणीत, तो रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर असे सलग 2 स्लोअर 1 चेंडू. परत एकदा स्लोअर 1 चेंडू हरकेच स्टिअर केलो पॉइंटच्या दिशेन. फक्त एकेरी धावसंख्येवर समाधान. 4 चेंडू समाप्त झाले बाळा सावळचे आणि उरलेले 2 चेंडू आणि 19 धावांची गरज. फक्त फॉर्मॅलिटी बाकी. महाअंतिम सामन्यात पोहोचण्याची अजून एक संधी मिळतली. अधियारियन देवली संघ 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आशू रायडर आरोंदा संघासाठी. खराब चेंडू सनम साळगावकरला चकून चेंडू गेलो आखांड्याच्या पैलाडी चौकारासाठी. पण टाळ्या वाजवताना दिसलो तो सुनील मालवणकर. सुनील इतको वेळ थैसर विकेट किपर म्हणून सुधीर पालियेकर काम करी होतो. पण संघाचो कॅप्टन सेनापती अख्ख्या मालवणचो सगळ्यांचो लाडको खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेत एक दमदार विजयश्री संपादन करण्याच्या अगदी उंबरठ्यावर. शेवटचो चेंडू फक्त फॉर्मॅलिटी आणि ह्या सामन्यातलो विजेतो संघ खेळतलो. फक्त 5 मिनिटांच्या विश्रांतीनंतर लगेचच फ्रेंडशिप चेनवण संघासमोर. आजच्या दिवसात दोनही संघ धावांचो पाठलाग करण्यात अपयशी ठरले आणि त्यानंतर आशू रायडर आरोंदा संघाचा ह्या स्पर्धेतला आव्हान समाप्त झाला. आशू रायडर आरोंदा संघ मालक संपूर्ण संघ ह्या एवढ्या देखण्या स्पर्धेत तुम्ही संघ उतरवलात. शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही क्वालिफाय झालात. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी कोकण 9 प्रीमियर लीग आयोजित कोकण 9च्या या स्पर्धेतून तुमका लाख लाख शुभेच्छा. दुसरं क्वालिफायर खेळण्यासाठी फ्रेंडशिप चेनवण संघासमोर अधियारियन देवली संघ तुम्ही पात्र ठरलात. तुमका सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असतली 5 मिनिटांची विश्रांती तुमच्यासाठी जरूर असा. पण त्यापूर्वी प्लेइंग 11ची लिस्ट आणि नाणेफेक होतली. दोन्ही संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि विजेते आणि पराभूत